हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी विजयी होणार। देशाचा खरा निकाल आता 19 तासांवर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल। एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। महाराष्ट्रात आम्ही 30 पेक्षा जास्त जागा जिंकणार। पोस्टल मतांचा निर्णय आधी जाहीर करण्याची आमची मागणी। संजय राऊतांचा दावा। देशात एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील। राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान। उद्या गुलाल आमचाच असणार। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वात जास्त लीड माझा असणार। पुण्यातील मविया उमेदवार रवींद्र धंगेकरांना विश्वास। जातीपातीच्या राजकारणाचा फटका निवडणुकीत बसतोच, मात्र माझा विजय निश्चित। पंकजा मुंडेंचा दावा। तर मतमोजणीपूर्वी पंकजा मुंडे भजनात दंग। माझ्या मनात कुठलीच धाकधूक नाही। उद्या लोकांचा अंदाज माझ्या बाजूने दिसेल। अमरावतीतील मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंचा दावा। 1 ते 1.5 लाख मताने माझा विजय होईल। छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। तर खैरेंनी बीड जालन्याची चिंता करू नये, भुमरेंचा हल्लाबोल। कोकण पदवीधर मतदारसंघात तिहेरी लढत होणार। भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे, शिंदे गटाकडून संजय बोरे मैदानात, तर मनसेकडून अभिजित पानसे आणि काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।